जी हा काही ट्रॅफिक सोडा ना का थांबलाय टॅक्सीवाला रिव्हर्स टॅक्सीवाला थांबलेला. हा काही पहिला पाऊस नाहीये. साधारणपणे 5 की 6 मेला पहिला पाऊस होऊन गेला. मागच्या आठवड्यात देखील मला आठवतं पाऊस पडल्यावर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेला होता. साकीनाक्याचे हाल झाले होते. आज साधारणपणे आपण पाहतो दक्षिण मुंबई असेल, मध्य मुंबई असेल, इथे जोरदार पाऊस आहे. मेट्रो आचार्य यात्रे स्टेशन आता आम्ही पाहणी करण्याचा प्रयत्न केला, मग आम्ही काही खालती गेलो नाही, कारण काय नेमकं पडते तिथे हे कळतच नाही. आणि तिकडच्या तर सर्व्हिस बंद झाली. मेट्रोने सांगितलं की सांडपाणी घुसलंय आणि प्रोटेक्शन वॉल फुटली आहे. मग उद्घाटन कशाचं केलं तुम्ही? 2 आठवड्यापूर्वी जे काही नाटक केलं ते कशासाठी केलं? का घाई लावली होती तुम्ही? तसंच ब्रिज कॅन्डीला आपण पाहतोय वॉर्डन रोडला कॉन्क्रीटचा रस्ता आत्ता कुठे झाला नाही, त्याच्या बाजूचा रस्ता खचला आहे. हिंदमाता गेले 2 वर्ष इथे पाणी तुंबायचं नाही. तसं पाहिलं गेलं तर वर्षानुवर्ष आपण इथे यायचो. सखोल हा पूर्ण परिसर आहे आणि पाणी तुंबायचं आधी. प्रत्येक वर्षी आपल्याला वाटायचं पुढच्या वर्षी होणार नाही, पण 2021 साली जे आम्ही काम सुरू केलं 22 पर्यंत ते पूर्ण करून हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल, इथे उर्मिलाताई स्वतः आहेत, त्या देखील नगरसेवक असताना त्यांनी पाहिलेलं आहे की गेले 2-3 वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता. मग नेमकं असं काय झालं की आता आपण पाहतो आपल्या मागे आता जनरेटर लावला, पण इथे पंपच लावले नाहीयेत. जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले. कशासाठी होतं हे? का म्हणून होतंय? मुंबईचे हाल का होते तसे? दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल गेले 2 वर्ष मी सातत्याने रस्त्याचा घोटाळा हा लोकांसमोर आणत होतो. मध्यंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली, पण कुठेही काही सुधारणा झाली नाही. कातूर उत्तरं दिली गेली. पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत हे दिसतं. जनरेटर्स जे आहेत ते जनरेटर्स जागेवर नसणं, ते चालू नसणं आणि पावसाळ्याच्या काळामध्ये त्याचा एकंदर maintenance मुंबईची मान्सूनची तयारी काय होती ती आपल्याला दिसते. रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा. एकतर जे एशन्सीनी सांगितलं होतं खोटारडेपणा त्यांचा लोकांसमोर आला. ग्रीन कार्पेट घालून नाले सफाईची पाहणी असेल, इकडे असेल, तिकडे असेल. कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली तुम्ही? कोणाकडून दंड आकारलेला आहे? कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे? कारण खड्डे मुक्त तर झाले नाही, पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत. मी भाजपला असेल किंवा एशन्सीनं सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, इथे लक्ष द्या. कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्याच शहरांचे हाल झालेले आहेत. ओपन करून त्या ठिकाणी बघा इथे हिंदमाता आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती ती नीट होती. इथून सेंट झेवियर्स ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं, गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं. होल्डिंग पॉइंट बनवला होता इथे, तसंच मिलन सबवेला पण बनवलं होतं. पण हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे कळणं गरजेचं आहे. मेट्रो स्टेशन मध्ये भिंत खचू कशी शकते? भिंत पडू कशी शकते? जीवाला धोका नाही येतं. या ठिकाणी हिंदमाताचे जे काय मुळात कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सगळं काही चाललंय. लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपल्याला दिसते. शेतकऱ्यांचे काय हाल झालेत? कितीतरी 1000 हेक्टरवर अवकाळी पाऊस झालेला आहे. मदत कुठेही गेली आहे? नाले सफाईची पाणी केली त्यावेळेस ते म्हणाले की 85% नाले सफाई आम्ही केली. त्यांचा खोटारडेपणा लोकांसमोर आला, जो आम्ही वर्षानुवर्ष पाहत होतो. ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसते सगळ्यांना. पाठवून पूर्व बैठक जी घ्यायला पाहिजे पालकमंत्र्यांकडून ती देखील झालेली नाहीये. पालकमंत्री तुम्ही पाहताय ह्या राज्यामध्ये भाजप असेल, एशन्सी असेल किंवा दादांचा गट असेल, पालकमंत्र्यांमध्ये कोण कुठच्या जिल्ह्यावर मालक बनेल एवढंच भांडण चालतं. कोणाला काय बंगले मिळतील, नवीन गाड्या का नाही आल्या ह्याच्यावर खर्च होत आहे. नाशिकचा पालकमंत्री का? तर कुंभमेळा तिथे असणार आहे, पण कामाकडे कोणाचं लक्ष आहे? खरं पालकमंत्री असतील आज रस्त्यावर दिसायला पाहिजेत. आरोप न करता त्यांनी गेल्या 2-2.5 वर्षात काय कामं केलेत हे आपल्याला कळायला पाहिजे. अंधेरीचं तुम्हाला उदाहरण देतो ना. अंधेरी असेल, अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे नगरसेवक, गेले 10 वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे आमदार. मग गोखले पुलाचा घोटाळा केला कोणी? काल जे अंधेरी सबवे आपण पाहतोय मागच्या आठवड्यात भरलं होतं ते कोणामुळे भरलं? का नाही तिकडच्या जनतेला हे काही उत्तर मिळत आहे? टीका करणं खूप सोपं असतं, पण आम्ही जसं रस्त्यावर उतरायचो, बरं प्रत्येक बैठक जेव्हा आमची व्हायची, फ्लड कशामुळे होणार, कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत हे आपल्याला कळायचं. तिथे आम्ही पंप लावायचो, आधी नियोजन करायचो. कुठे दिसतं तुम्हाला नियोजन? नेपिन्सी रोड म्हणजे जिथे मुख्यमंत्री वगैरे सगळे राहतात तिथे पाणी तुंबायला लागलं पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात. म्हणजे काय नक्की यंत्रणा लावली तुम्ही मुंबईमध्ये? त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. आणि बीएमसी ही पूर्णपणे गेले 3 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून आणि नगरविकास कार्यालयातून चालतंय. मग कोणासाठी चालतंय हे देखील आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. मंत्रालयाच्या गेटवर आहे, केएम हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे, बीएमसी ऑफिसमध्ये गेलेलं आहे, असंख्य जागी गेलेलं आहे. अदिति जी, हिंदी में बताइए, जिस तरीके से मेट्रो स्टेशन बंद करवाना पड़ा, जिस तरीके से रास्तों पर जलभराव दिख रहा है,
हिंद माता में तो कोई जनरेटर भी नजर नहीं आया। जिस तरीके से रास्तों पर कचरा कूड़ा जो है वो सामने आया, एक तरीके से बीएमसी फेल हुई है। पहली बारिश सिर्फ बीएमसी नहीं तो ये भाजपा की सरकार जो है पूरी फेल हो गई है। पिछले 3 साल से महाराष्ट्र में गद्दार गैंग और भाजपा साथ में काम करी है। बीएमसी के चुनाव नहीं हुए, कोई नगर सेवक नहीं है, कोई महापौर नहीं है, और इसी के कारण नगर विकास डिपार्टमेंट से हो या मुख्यमंत्री के ऑफिस से हो, ये सारी बीजेपी और बीएमसी चलते आई है। लेकिन आज हम देख रहे हैं बीएमसी के जो हाल मुंबई के देख रहे हैं, ये सारे हाल भाजपा ने किए हैं, यशवंत जी ने किए हैं, इन्हें एकनाथ शिंदे ने किए। उनका झूठापन ये सारे लोगों के सामने आया है। हम ये कहते आए हैं, 2 साल से मैं कहता हूं, शायद अकेला विधायक हूं जो कहता है कि रास्ते में घोटाला हुआ है। उसका प्रूफ आज आप देख रहे हैं, बांद्रा वेस्ट हो, दहिसर हो, अंधेरी हो, काफी सारी जगह पे रास्ते ऐसे ही पड़े हुए, खोद के रखे हैं, कुछ आगे काम नहीं हुआ है, पानी वहां जम गया है। हिंद माता जो 2 साल पहले 3 साल पहले हमने फ्लड प्रूफ किया था यहाँ पंप्स लगा के, आज हम देख रहे हैं दूसरी या तीसरी बारिश में भर गया है, हल्की सी बारिश में भर गया है। एल्फिंसन से मैं आया, वहां पानी भर गया है। मेट्रो स्टेशन जिसका अनावरण 2 हफ्ते पहले हुआ, वहां एक वॉल कोलैप्स हुई है। तो क्या ये जिंदगी को धोखा नहीं है? मुंबईकरों को धोखा नहीं है? धोखा जीवन को तो है, लेकिन धोखा भी दिया गया है, ये भाजपा ने दिया है। आपको क्या लगता है? नाले सफाई अगर आप देखें तो नाले की सफाई पूरी नहीं हुई। काफी सारे जगह पे गटार से जो सारे गंदगी वो निकाल के बाजू में रख दी है, लेकिन साफ नहीं की है। ये किसने धोखा दिया है? किसने पैसा खाया है? भाजपा ने खाया है। और अगर भाजपा के हाथ बीएमसी जाएगी तो ऐसे ही हाल इससे भी खराब होते जाएंगे। सिर्फ मुंबई के नहीं, आप देखो तो पूना में भी सिंहगढ़ रोड का क्या हाल हुआ है, पूना सोलापुर हाईवे क्या हाल हुए, फिर वो भले नेशनल हाईवे हो या शहर के कोई रास्ते हो, भाजपा ने उनके लाडले कॉन्ट्रैक्टर्स के लिए ये हाल हमारे महाराष्ट्र के लिए किए हैं। आपको लगता है कि करप्शन की वजह से जिस तरीके से काम करप्शन हो और निकम्मापना हो, ये दोनों है। 3 साल हुए बीएमसी के चुनाव नहीं हुए, उसका भी नतीजा लगा। बिल्कुल, ये सारे सीएमओ से काम होते हैं, नगर विकास खाता से होते हैं। ये सारे जो हाल मुंबई के देख रहे हैं, इससे जवाबदार सरकार, राज्य सरकार, जिम्मेदार राज्य सरकार। सर्कलला पण जनरेटर चालू नव्हते, त्यामुळे पंप जे होते उर्मिला काही मला सांगत होते ते देखील घेऊन गेले, पंप गायब झाले। मग कोणाला तुम्ही जबाबदार पकडणार? हॉस्पिटलमध्ये पाणी जातं कसं? केम मध्ये जातं कसं पाणी? आदित्यजी जनरेटर लाइन मध्ये आता डिझेल भरताय। अदिति आप देख सकते हो कि जनरेटर में अभी डीजल भरा जा रहा है। आता डिझेल भरताय। डिझेल भरतात आता, अभी डीजल भरा जा रहा है। आणि हे पाऊस सतत झाल्यानंतर पावसाचं आवरायला आलं। आणि एकनाथ शिंदे जे बोलतात त्यांचा खोटारडेपणा हा लोकांसमोर आलाय। ते नुसतं पैसे जे वापरतात ते लोकांना फोडण्यासाठी वापरतात, कधीतरी लोकांच्या हितासाठी करावं। प्रशासकाच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षापासून कामकाज सुरू आहे। जर महापौर असतं तर चित्र वेगळं असतं का मुंबईचं? निश्चितपणे, कारण जेव्हा नगरसेवक असतात तेव्हा लोकांना कुठेतरी जाऊन प्रश्न विचारण्याचं एक माध्यम असतं, नगरसेवकांना देखील माध्यम असतं। आज आपण पाहतो उर्मिलाताई, तुम्ही किती वर्षात नगरसेवक नाहीयेत? 3 वर्ष, बरोबर आहे। जेव्हा तुम्ही नगरसेवक होता तेव्हा आम्ही सगळेच इथे यायचो, आपण पाहायचो, पाहणी तर करायचो, पण त्याच्यानंतर आपण एकत्र सगळे मिळून उद्धव साहेबांच्या विजनमुळे हिंद माता फ्लड फ्री केलेला, मिलन सभेचं देखील असंच केलेलं आपण, पण त्या कामाचं पुढे काय झालं हे आम्हाला माहित नाही। मिठी नदी गाळ प्रकरणी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यात आता 100% करा, आणि जे कोणी असतील त्याच्यात दोषी त्यांना तुम्ही फासावर लटका। तुम्हाला एक सांगतो मी, मिठी नदीचा घोटाळा असेल किंवा रस्त्यांचा घोटाळा असेल, गेले 3 वर्ष सरकार कोणाचं आहे, आणि जे गेल्या 25 वर्षात झालं नाही ते ह्या वर्षी कसं व्हायला लागलं? भाजपचा मुख्यमंत्री डोक्यावर बसल्यानंतर कसं व्हायला लागलं? म्हणजे मुंबईकरांचं कोणी असेल ना, कोणी कोणाची चौकशी करावी। माझं मत हेच आहे, जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे आत टाकावं, कारण आमच्या मुंबईकरांचे हाल आम्ही सहन करणार नाही। भाजपचं सरकारानंतर हे सगळे घोटाळे व्हायला लागलेले आहेत, आणि हे सगळे आपण पाहतोय मुंबईकरांचे हाल, भाजपचा महाराष्ट्र द्वेष ह्याच्यातून बाहेर येतो। शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी अशा पद्धतीचे ईडीचे गुन्हे दाखल बघा, मग आम्हाला काही टार्गेट करण्यासाठी तुम्ही काय येतात इथे रस्ते खोदून ठेवलेत? आम्हाला टार्गेट करण्यासाठी काय मुंबईत पूर आणला तुम्ही? आम्हाला टार्गेट करण्यासाठी कचऱ्याचा तुम्ही घोटाळा करून ठेवलाय? आम्हाला टार्गेट करण्यासाठी अदानीच्या घशात धारावी टाकली? करा टार्गेट, पण मुंबईकरांचे हाल नका करू। आशिष शेलारांनी ट्विट केले, ते म्हणतात की मुंबईची बघा, त्यांच्यावर बिचारांवर ज्यांच्यावर परिणाम झालाय त्यांच्यावर मी बोलत नाही। त्यांना सरकारमध्ये पण बाजूला गेले, 2.5 वर्ष टाकले, त्याच्या आधी टाकलं होतं मी त्यांच्यावर, मला खूप सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल। पण एक महत्वाचं आहे की गेले 25 वर्ष, साधारणपणे 97 ते 2017 पर्यंत भाजपा आमच्या सोबत सत्तेत होती, सोबत नाही तर उपमहापौर, इम्प्रुव्हमेंट कमिटी, शिक्षण समिती, बीएसटी समिती त्यांचे अध्यक्ष असायचे। प्रश्न कोणाला विचारणार? जे आज आमदार आहेत ते तेव्हा नगरसेवक होते, ह्या समित्यांवर बसले होते, काढा रेकॉर्ड। पण आमच्या 25 वर्षात असे कधी मुंबईचे हाल झाले नव्हते। आम्ही एकटे जेव्हा होतो सरकारमध्ये तेव्हा पण मुंबईचे हाल झाले नव्हते। भाजपा जेव्हा महाराष्ट्रावर सत्ता काबीज करून ईव्हीएमच्या आशीर्वादाने बसली आणि प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई राज्य करायला लागली, तेव्हा हे हाल झाले।